गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे जगणं एवढं सुंदर आहे ना, सतत सतत अजिबात रुसत नका जाऊ। एक फुलं उमललं नाही ना म्हणून रोपाला तोडू नका। सगळं काही मनासारखं झालं होतं हे दिवस कधी तुम्ही विसरू नका। काही गोष्टी तुमच्या हातून सुटल्या सुद्धा असतील, पण त्या नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये जोडता येणार आहे। स्वतःला एकटं समजू नका। हा भगवंत आहे ना, तुमच्या सतत मागे पुढे असतो। फक्त तुमच्या मुखामध्ये नामस्मरण पाहिजे। कारण आता या कलियुगाचा जर विचार केला ना, तर प्रत्येक मनुष्य डिप्रेशनमध्ये आहे। प्रत्येक मनुष्य आत्महत्या करायला बघतो। पण जर तो भक्ती मार्गामध्ये असेल, जर त्याच्या पूर्ण मुखामध्ये परमेश्वराचं नाम असेल, तर त्याला हे विचार आहेत ना, कधीच सतावणार नाही। म्हणजे बघा, एक काळ होता जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती, आपला नातेवाईक जरी आपल्याला भेटला ना, तरी एकमेकांना आपण नमस्कार करत होतो। पण आता ते राहिलं आहे का? म्हणजेच आयुष्य जे काही बदलता येईल ना, ते आपण बदलायला पाहिजे। जे बदलता येत नाही ते स्वीकारायला हवं, आणि जे स्वीकारता येत नाही ना, ते सोडून द्यायला हवं। म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला खुश राहायला हवं। पण हा खुशपणा तुमच्या जीवनामध्ये येईल कधी बरं? जेव्हा तुमच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग निर्माण होईल, तेव्हा तुम्हाला सर्व ऊर्जा तुमच्या हृदयामध्ये साठवली जाईल। आणि जेव्हा ही ऊर्जा आहे ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होणार आहे। म्हणजे तुमच्या मीपणाची निवृत्ती होणार आहे। आणि निवृत्ती झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान येणार नाही। हे ज्ञान आहे ना, जोपर्यंत या अहंकाराची निवृत्ती होईल तेव्हाच ज्ञान येईल ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये आपण काय केलं ना, त्या सर्व गोष्टी विसरून जा। पुढे काय आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे ना, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा। पण आपण तसा विचार करतो का बरं? कधीच करत नाही। या आयुष्य एवढं कठीण आहे ना, त्याला आपण कठीण करून ठेवलेलं आहे। ते सोपंच आहे ना। म्हणजे या जीवनामध्ये क्षणिक सुखासाठी मनुष्य स्वतःच्या नातेवाईकाला सुद्धा विसरतो। मग आपल्या जीवनामध्ये बघा, आपण म्हणतो ना की मला भरपूर टेन्शन आहे, पण तू टेन्शन दुसऱ्याला दिलं म्हणून तुझ्या जीवनामध्ये टेन्शन आहे। म्हणजे असं आपण म्हणतो की आमच्या बापानं बंगला, गाडी, कोटीची संपत्ती कमावून ठेवलेली नसेल, पण त्याने वाईट मार्गावर आहे ना, कधी आम्हाला जाऊ दिलं नाही। हीच आपली संपत्ती आहे ना। बाकी संपत्ती या जीवनामध्ये दुसरी कोणती आहे का बरं? धन पैसा कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये नक्कीच येणार आहे। तो येईल सुद्धा आणि जाईल सुद्धा। पण आपले कर्म आहेत ना, ते आपल्या शेवटी राहणार आहेत। शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे। हा परब्रह्म आहे ना, ही वस्तू डोळ्यांनी दिसणारी नाही। कधी कधी मनुष्य फसतो कुठे बरं? तो प्रत्येक मनामध्ये विचार करत असतो की जर भगवंत खरंच आहे तर मग माझ्या डोळ्यांनी का दिसत नाही बरं? पण ज्ञानचक्षुंनी भगवंताला नक्कीच पाहता येतं। हे ज्ञानचक्षुंनी पाहत असाल ना,
तर ते पाहणं सुद्धा लोप पावतं आणि परब्रह्माशिवाय काहीच उरत नाही. म्हणजे अशा अनंतात असलेल्या त्या परब्रह्माचा शोध घ्यायला हवा. पण आपण मात्र डोळ्यांनी पाहतो. पण डोळ्यांनी मनुष्याला भगवंत दिसतो का बरं? अजिबात दिसत नाही. तुमच्या अंतर्यामी भक्तीनं जर तुम्ही पाहायचा विचार केला ना तर नक्कीच तुम्हाला तो दिसेल. समर्थांनी सांगितलंच आहे ना, खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरानी चयो पाविजे सानुरागे. हा परमसत्याचा शोध आहे ना, तो चिकाटीने घेतला तर लागू शकतो. मनाला वारंवार समजावलं तर त्याला सुद्धा समजतं. पण हे सर्व संतांच्या संगतीनंच घडून येतं ना, दृढ निश्चयानं घडून येतं. प्रेमामुळं ते प्राप्त होतं. पण आपल्या जीवनामध्ये संत संगती आहे का? जर आपली संगतच एखाद्या व्यसनाधीन मनुष्याशी असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण कधी होईल का? त्याचा स्पर्शसुद्धा आपल्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण करतो ना. आणि मग आपल्या जीवनामध्ये काय येतं बरं? अहंकारच येतो ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हा देहाचा अहंकार वाढला ना तेव्हा सर्व स्वकीय आहेत ना ते मोहामध्ये मन गुंतून पडतात. म्हणून दृढ निश्चयाने हे अज्ञान दूर करावं. अभ्यासानं अज्ञान दूर केलं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल. त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी ना. बघा, मनाच्या श्लोकांमध्ये, प्रत्येक श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलेली आहे, जोपर्यंत या मनाला संतांची संगत निर्माण होत नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनातले प्रश्नसुद्धा सुटणार नाही. पण आपण संत संगतीला टोमणे मारत असतो. जर आपल्या आजूबाजूला जर कोणी संत असेल ना तर आपण त्याची चेष्टा करतो. मग आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का बरं? समाधान निर्माण होईल का बरं? म्हणजे जर आपल्याला स्वर्ग हवा असेल तर स्वर्ग तुमच्या कर्मातच आहे ना. तुमचे कर्मच चांगले असतील तर काशी मथुरा स्वर्ग तुमच्या जवळच आहे ना. म्हणून बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एक वृद्ध स्त्री होती ना, बघा, ती मरण पावली आणि तिला घ्यायला साक्षात यमराज आले. महिलेनं यमराजाला विचारलं, तुम्ही मला स्वर्गात नेणार की नरकात बरं? यमराज म्हणाले, दोघांपैकी कुठेही नाही. या जन्मी तू चांगले कर्म केले आहेस म्हणून मी तुला थेट वैकुंठात बोलावलं आहे. हे ऐकून ती वृद्ध स्त्री आनंदित झाली आणि म्हणाली, धन्यवाद, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. त्यानंतर यमराज म्हणाले की नक्कीच सांग, तुझी काय विनंती आहे बरं? तेव्हा वृद्ध स्त्री म्हणाली की मी पृथ्वीवर स्वर्ग आणि नरकाबद्दल खूप ऐकलेलं आहे. मला ही दोन्ही ठिकाणे एकदा पाहायची आहेत. त्यावर यमराज म्हणाले, तुझी कृत्य एवढी चांगली आहेत ना म्हणून मी तुला तुझी इच्छा पूर्ण करतो. चल, स्वर्ग आणि नरक पार करून या भगवंताच्या निवासस्थानी जाऊया. बघा, दोघेही त्या स्त्रीच्या बोलण्यानुसार चालायला लागले. नरक पहिला लागला आणि नरकामध्ये वृद्ध स्त्रीला मोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला. आणि तो आवाज आहे ना, नरकात प्रत्येक जण दुबळा होता, म्हणजे आजारी दिसत होता, वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले होते. त्या वृद्ध स्त्रीनं एका माणसाला विचारलं, तुझी अशी अवस्था का झाली बरं? त्यावर तो माणूस म्हणाला, मरणानंतर आम्ही इथे आलो तेव्हापासून एक दिवससुद्धा अन्न खाल्लेलं नाही आणि आणखीन काय अवस्था राहणार.
आमचा जीव भुकेने त्रस्त आहे, तडफडत आहे. तेव्हा वृद्ध स्त्रीची नजर आहे ना ते एका मोठ्या भांड्यावर पडली, जे लोकांच्या उंचीपेक्षा सुमारे 300 फूट उंच असेल. त्या भांड्याच्या वर एक मोठा चमचा लटकवलेला होता आणि त्या पात्रातून एक अप्रतिम सुगंध येत होता. वृद्ध स्त्रीनं त्या माणसाला विचारलं की या भांड्यामध्ये काय आहे. तेव्हा तो माणूस हताशपणे म्हणाला, हे भांड नेहमी खूप चविष्ट खिरीनं भरलेलं असतं. वृद्ध महिलेनं त्या आश्चर्याने विचारलं, त्यात खीर आहे का? मग तुम्ही लोक ही खीर पोट भरून का खात नाही बरं? तुम्हाला भूक लागली आहे, मग भूकेपासून तुम्ही त्रस्त का आहात बरं? तो माणूस रडत रडत म्हणू लागला, कसं खायचं? भांड 300 फूट उंच आहे. आपल्यापैकी कोणीही त्या भांड्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि वृद्ध महिलेला त्यांची दया आली आणि ती विचार करू लागली की खिरीचं भांडं असून सुद्धा ही लोक उपासमारीने त्रस्त का आहेत बरं? कदाचित देवाने त्यांना ही शिक्षा दिली असावी. यमराज वृद्ध स्त्रीला म्हणाले, चला आम्हाला उशीर होतोय, दोघेही आपण चालायला लागू. काही अंतर चालल्यावर स्वर्गामध्ये पोचतात आणि तेथे वृद्ध महिलेनं सर्वांचं हसणं पाहिलं, बोलणं पाहिलं. एवढे आनंदी माणसं होते ना, त्यांना पाहून ही वृद्ध स्त्री खुश झाली. त्यांना पाहून ही वृद्ध स्त्री बघा त्या स्वर्गात सुद्धा तिचं परिस्थिती होती. म्हातारीची नजर त्याच 300 फूट उंच भांड्यावर पडली. जशी नरकात होती ना, तोच चमचा त्याच्यावर लटकवत होता. आणि वृद्ध महिलेनं तिथल्या लोकांना विचारलं की या भांड्यात काय आहे बरं? स्वर्गातील लोक म्हणाले की त्यात खूप चवदार खीर आहे. हे ऐकून ती वृद्ध स्त्री आश्चर्यचकित झाली आणि त्यांना विचारलं, पण हे भांड 300 फूट उंच आहे, तुम्ही लोक इथंपर्यंत पोचू शकणार नाही, म्हणून तुम्हाला खीर अजिबात मिळणार नाही. तुमची उपासमार होत असेल, पण तुम्ही सगळे मला खूप आनंदी वाटता. ते कसं? लोक म्हणाले, या पातेल्यातून आम्ही सर्वजण पोटभर खीर खातो. त्यावरती वृद्ध स्त्री म्हणाली, पण कसं? हे भांडे तर खूप उंच आहे. तेव्हा लोक म्हणाले, भांडे जास्त उंच असेल ना तर काय झालं? इथे खूप झाडे आहेत. ती झाडे, नद्या, धबधबे देवाने आपल्या माणसांच्या वापरासाठी निर्माण केलेले आहेत. आम्ही या झाडांची लाकडे घेतली, ती कापली आणि लाकडांचे तुकडे जोडले आणि एक भली मोठी शिडी तयार केली. बघा, त्या लाकडी शिडीच्या साह्यानं आम्ही भांड्यांपर्यंत पोचतो आणि सगळे मिळून एकत्र आस्वाद घेतो. म्हातारी त्या यमराजाकडे पाहून बघा हसून म्हणाली की देवाने माणसाच्या हातात स्वर्ग दिलेला आहे, नरक सुद्धा दिलेला आहे. ते हवे असल्यास ना ते स्वतःसाठी नरक किंवा स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करू शकतात. देवाने सर्वांना समान स्थितीत ठेवलेला आहे ना, त्यासाठी त्यांची सर्व मुले समान आहेत. ते कोणाशीही भेदभाव करत नाहीत. नरकात सुद्धा झाडे होती, पण ते लोक स्वतः आळशी होते. त्यांना त्यांच्या हातात खीर हवी होती. त्यांना कोणतंही काम करायचं नव्हतं, कोणतंही कष्ट करायचं नव्हतं, म्हणून त्यांची उपासमार होत होती ना. म्हणून भुकेने ते त्रस्त होते, भुकेने बेहाल झालेले होते. कारण भगवंतानं निर्माण केलेल्या या जगाचा नियमच आहे ना, कष्ट करणाऱ्याला गोड फळे खायला मिळतात. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे स्वर्ग आणि नरक आहे ना, तो मनुष्याच्याच हातात आहे. कष्ट करा, सत्कर्म करा आणि तुमचं जीवन स्वर्ग बनवा. पण मनुष्याला हे सर्व माहीत असताना सुद्धा तो वाईट मार्गावर जातो, वाईट संगतीमध्ये जातो. मग त्याच्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण होते ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे महाभारतामध्ये आपण एकीकडे कर्ण पाहिला, एकीकडे अर्जुन पाहिला. अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण स्वारींचा जप येत होता आणि कर्ण बघा तो सुद्धा भक्तिवान होता, पण त्याची भक्ती संगतीमुळं वाया गेली ना. म्हणजे जशी तुमची संगत असेल ना तसा मनुष्य घडत असतो.
जर तो श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये असता तर तो अर्जुनापेक्षा श्रेष्ठच होता ना. सर्व कारणामध्ये अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. पण अर्जुनाला संगत संतांची झाली, अर्जुनाला संगत भगवंताची झाली. म्हणून अर्जुन महाभारताच्या युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ झाला ना. म्हणजे तुम्ही कितीही कमकुवत असा, तुमच्याकडे कितीही कमी धन असू द्या, पण तुमच्या जीवनामध्ये भगवंताची छाया असेल, भगवंताचा आशीर्वाद असेल ना, संतांची संगत असेल, तर तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. स्वतःला कमी समजू नका. म्हणून हे जीवन आहे ना, हे सुख दुःखांच्या प्रसंगाने भरलेलंच आहे ना. प्रत्येकाला भोगावं लागतं. जीवनाची वाट आहे ना, जशी आनंदाने भरली आहे तशी संघर्षाच्या काट्याकुट्यांनी सुद्धा भरलेली आहे. भगवान श्रीकृष्ण असू द्या, श्रीराम असू द्या, जिथे परमेश्वराच्या अवतारालाही संघर्ष टाळता आला नाही, तिथे माणसानं त्यापासून पळवाट काढू नये. पण मनुष्य मात्र काय पाहतो बरं, की मी भरपूर धन कमवेल, धन कमवल्यानंतर मी सर्व सुखसुविधा मिळवेल, मग मी आनंदी राहील, खुश राहील, सुखी राहील. पण असं होतं का बरं? धनाच्या मागे पळून पळून एक वेळ मनुष्य थकतो आणि त्याच्या वाट्याला काय येतं बरं? दुःखच येतं ना. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ना, ज्यांच्यामध्ये क्षमता असते. म्हणून कष्ट इतक्या शांततेत करा ना, की यशानं तुमच्या पुढे धिंगाणा घातला पाहिजे. पण आपण मात्र कष्ट न करता श्रीमंत व्हायला बघतो. मग तुमच्या जीवनामध्ये जे सुख येणार आहे ना, ते क्षणिकच असेल ना. क्षणिक सुखाशिवाय तुमच्या जीवनात काही असेल का बरं? काहीच नसणार आहे. म्हणूनच संघर्ष केल्याशिवाय आहे ना, जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत या छिणीचा घाव घेत नाही ना, तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही. म्हणजे संघर्षाशिवाय काही पर्याय नाही. तुमच्या हातामध्ये कुणीही पैसे आणून देणार नाही. तुम्ही कितीही देवाचे भक्त असू द्या किंवा काहीही असू द्या, आपल्याला भक्ती कशासाठी करायची आहे ना, ते मनुष्याने अगोदर महत्त्वाचं आहे. ते जाणून घेतलं पाहिजे. जोपर्यंत हे उत्तरं तुम्हाला सापडत नाहीत ना, तोपर्यंत तुमच्या मनाला शांतीसुद्धा मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही भक्ती आपल्या मनाचं समाधानासाठी करावी. आपल्या जन्मामध्ये भगवंताचे उपकार आपल्यावर आहेत ना, ते उपकार आपण फेडले पाहिजेत. पण मनुष्य मात्र एवढा अहंकारी होतो की स्वतःला मी पाण्याच्या जाळ्यामध्ये ओढतो. तो स्वतःच भगवंत होतो. मग त्याच्या जीवनामध्ये भक्ती कधी घडेल का बरं? कधीच घडणार नाही. जीवनामध्ये आहे ना, विशिष्ट उंची गाठेपर्यंत सर्वांना संघर्ष करावा लागतो ना. एकदा अपेक्षित उंची गाठली ना, की तुमच्या समस्या ती उंची सोडवत असते. म्हणून आपल्याला पैसा तर रोजच कमवत असतो, पण पैसा आपल्या जीवनामध्ये टिकून राहतो का बरं? अजिबात नाही. पण जर नामस्मरण आपण रोज घेतलं ना, तर आपल्या जीवनामध्ये समाधानाची तीव्रता वाढते, आपल्या जीवनामध्ये सुखाची तीव्रता वाढते. पण आपण याकडे लक्ष देतो का बरं? कधीच देत नाही. एकदा समर्थ एका गावामध्ये शेतकरी भक्ताकडे जातात. शेतकऱ्याने संध्याकाळी त्यांच्या व्याख्यानाची व्यवस्था केलेली असते. बघा, हे समर्थांचं प्रवचन ऐकण्यासाठी गावातील सर्व लोक उपस्थित होतात. पण तो भक्त कुठेच दिसत नव्हता. गावातील लोक कुजबूज करू लागले की हा कसला भक्त आहे. प्रवचन आयोजित करून सुद्धा तो गायब झालेला आहे. प्रवचन आटोपल्यावर सर्वजण घरी गेले. रात्री शेतकरी घरी आला. समर्थांनी विचारलं, कुठे गेला होतास? गावातले सगळे लोक तुझ्याबद्दल विचारत होते. तो शेतकरी म्हणाला, प्रत्यक्षात प्रवचनाची सर्व व्यवस्था झाली होती, पण अचानक माझा बैल आजारी पडला. सुरुवातीला त्याला मी घरगुती उपचारांनी बरे करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याची तब्येत बिघडू लागली ना, तेव्हा मला त्याला पशुवैद्याकडे घेऊन जावं लागलं. बघा, आणलं नाही
तर जगणार नाही. मी तुमचं व्याख्यान नंतर ऐकू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी पुन्हा समर्थांकडे आले. तेव्हा त्याने शेतकऱ्यांची तक्रार केली आणि म्हणाले, तो तुझा भक्त असल्याचं भासवत आहे. प्रवचन आयोजित केल्यावर स्वतःच गायब होतो. समर्थांनी त्यांना संपूर्ण घटना समजावून सांगितली. प्रवचन ऐकण्याऐवजी त्यांनी कर्मांना महत्त्व देऊन माझी शिकवण समजून घेतली ना, हे त्याने सिद्ध केलं. त्याला आता माझ्या प्रवचनाची गरज नाही. मी फक्त एवढंच स्पष्ट करतो की आपल्या विवेकबुद्धीनं विचार करा की कोणतं काम आधी केलं पाहिजे, कोणतं काम नंतर केलं पाहिजे. आजारी बैलाला सोडून माझं प्रवचन ऐकण्यास शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं असतं तर बैल औषधाविना मेला असता. त्यानंतर माझं प्रवचन निरर्थक ठरलं असतं ना. माझ्या प्रवचनाचे सार हे आहे की सर्व काही सोडून फक्त प्राणीमात्रांचं रक्षण करा. या घटनेतून गावकऱ्यांना सुद्धा त्या प्रवचनाचा अर्थ समजला. म्हणजे समर्थांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बरं? भुकेलेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं, हाच खरा धर्म आहे ना. नाहीतर या जगामध्ये भरपूर धर्म जन्माला येत आहेत, पण ते खरे धर्म आहेत का? माणसाने सत्य वागणं, माणसाने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं, माणसाने एकमेकाला रिस्पेक्ट देणं, हाच खरा धर्म आहे ना. बाकीचे सर्व अनेक धर्म आहेत, पण भक्ती मार्गामध्ये प्रेम आणि नम्रता आणि धर्म आहे ना. या गोष्टी एका आकाराने वाढत असतात आणि जर नम्रता जर असेल ना तर सर्व काही शक्य होतं. जय जय रघुवीर समर्थ.